आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी आयएस राजेश अग्रवालांची नियुक्ती। राजेश अग्रवाल हे 1989 बॅच महाराष्ट्र कॅडरचे आयएस अधिकारी। दिल्लीत अनेक मोठ्या सचिव पदावरती अग्रवाल यांची सेवा। मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण रद्द केल्याच्या प्रकरणावरती 9 मार्चला सुनावणी होणार। 5% शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान। बँक घोटाळा प्रकरणामध्ये उद्योगपती अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। 4 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कोर्टानं नाकारली। बँकांच्या फसवणूक कारवाईला स्थगिती देणारा आदेश न्यायालयाकडून रद्द करण्यात आला। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवण्यासाठी 15 भारतीय पायलटचं जपानमध्ये विशेष प्रशिक्षण। मेट्रो आणि रेल्वे लोको पायलटच्या अनुभवावरून लोको पायलटची निवड। पुरंदर विमानतळासंदर्भात मोठी माहिती समोर। भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसात मोबदला मिळणार। 3000 कोटींचं कर्ज भूसंपादनासाठी मंजूर। विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार। पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड। विधींवेळेस अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेने नदीपात्रामध्ये या सगळ्या नागरिकांची शोध मोहीम। ठाण्यातील शहापूरमध्ये फेब्रुवारी अखेरीस पाणी टंचाई। जलजीवन मिशनची कामं अर्धवट असल्यानं पाड्यांवरती पाणी टंचाई। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये मोठी पाणी टंचाई। कांदा निर्यातीला प्रोत्साहनपर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये 50% कपात। केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये त्यामुळे आता आणखी वाढ होणार। जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ। गेल्या 24 तासामध्ये सोनं 1400 रुपयांनी महागलं। सोन्याचे दर जीएसटी सह 1,64,388 रुपयांवरती, तर चांदीचे दर मात्र स्थिर। अवकाळीनं पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभरा पिकाचं मोठं नुकसान। कांदा, आंबा, द्राक्ष या बागांनाही मोठा फटका। तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाला सरकार न्याय कधी देणार? विजय वडेट्टीवार आक्रमक। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करू आणि त्यानंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती। सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का, ही शंका आहे। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानावरून सतेज पाटील यांची सरकारवर टीका। तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सरकार गांभीर्यानं घेत नाहीये। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंचा निशाणा। शेतकऱ्यांना कशी मदत होईल हीच सर्वांची भूमिका आहे। राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावरती कृषी मंत्र्यांचं भाष्य। बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। इकडे नांदेडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। गहू, ज्वारी, हरभरा, आंबासह इतर पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत आणि भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। राज्यात आज उद्या हलक्या पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता। चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट। वर्ध्याच्या वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा। समुद्रपूरच्या मांडगाव शिवारामध्ये 6 ते 7 गावांमध्ये अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर काही गावांना गारपिटीचा तडाखाही बसलेला आहे। बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका। माजलगाव तालुक्यातील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालंय। ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय